झी मराठी वाहिनीवर 15 जूनपासून कृष्णाईच्या लेकी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र या मालिकेनंतर झी मराठी वाहिनीवर तब्बल 2 महिने एकही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. मात्र आता तब्बल 2 महिन्यानंतर झी मराठी वाहिनीवर एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ही नवी मालिका कोठारे विजनची असणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात झी मराठी वाहिनीवर आता कोणती नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत आणि ही मालिका कोणत्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येते. तसेच या नव्या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यात स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच तब्बल 8 नव्या मालिकेंची घोषणा केली होती. मात्र काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोपही घेत आहेत. आता स्टार प्रवाह वाहिनी पाठोपाठ झी मराठी वाहिनीने देखील एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. लवकरच झी मराठी वाहिनीवरील शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर इच्छाधारी नागिन ही बहुप्रतीक्षित मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे. या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता झी मराठी वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. त्यात लोकप्रिय मराठी अभिनेता देखील दिसणार आहे. पाहूयात कोणता आहे तो अभिनेता आणि ही नवी मालिका कधीपासून सुरू होणार आहे. तर झी मराठी वाहिनीवर नवी मालिका सुरू होते आणि त्यात लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे दिसणार आहे. सध्या झी मराठी वाहिनीवर आदिनाथ कोठारे निर्मित कोठारे विजनची सावळ्याची जणू सावली ही मालिका सुरू आहे आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील कोठारे विजनची नशीबवान ही मालिका अवघ्या काही महिन्यातच बंद झाली. आता या मालिकेनंतर झी मराठी वाहिनीवर आदिनाथ कोठारे पुन्हा एकदा एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. महिन्याभरापूर्वीच आदिनाथ आणि उर्मिला कानेटकर यांनी घटस्फोटाची घोषणा केली. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ते दोघे आधीच वेगळे राहत असल्याचंही बोललं जात होतं. मात्र त्यांनी घटस्फोटाची घोषणा करत या चर्चांना पूर्णविराम दिला. आता आदिनाथने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर कमिंग सून अशी पोस्ट शेअर करत या पोस्टमध्ये आदिनाथच्या हातात क्लॅपबोर्ड आहे, त्यावर कोठारे विजन असं लिहिलंय. तर मालिकेचं नाव सांगण्यात आलेलं नाही. आदिनाथची ही नवी मालिका कोठारे विजनची असणार आहे. या नव्या मालिकेचा मुहूर्तही पार पडला आहे. या मालिकेचं शूटिंग देखील सुरू झालं आहे. मात्र मालिकेचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या नशीबवान या मालिकेनंतर आता आदिनाथ कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. ही मालिका झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरू होणार आहे. दरम्यान आदिनाथ कोठारे हा या नव्या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारणार की इतर कोणता अभिनेता या मालिकेत मुख्य नायकाची भूमिका साकारणार, तसेच या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार हे अद्याप समोर आले नाही. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार ही नवी मालिका सप्टेंबर महिन्यापासून प्रदर्शित होऊ शकते. तसेच या मालिकेच्या येण्याआधीच झी मराठी वाहिनीची शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे सायंकाळी 6:30 वाजताचा स्लॉट हा रिकामा असणार आहे. त्यामुळे येणारी नवी मालिका कदाचित प्राईम टाईमला प्रदर्शित होऊ शकते आणि त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या जुन्या मालिकेची वेळ बदलून ती मालिका सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होऊ शकते. त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या या नव्या मालिकेची कॉन्सेप्ट काय असणार आहे आणि या मालिकेचे नाव काय असणार आहे, तसेच या मालिकेत कोणकोणते कलाकार झळकणार आहेत आणि या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद होणार आहे, तसेच इतर मालिकांच्या वेळांमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान आदिनाथ कोठारेची ही नवी मालिका लव्ह स्टोरी असणार की कौटुंबिक ड्रामा याबद्दलही प्रेक्षकांमध्ये आता उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान तुम्ही या नव्या मालिकेसाठी उत्सुक आहात का आणि झी मराठी वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी, तसेच झी मराठी वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती, कमेंट करून नक्की सांगा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.